हॅलो. हॅलो, नमस्ते ताई. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. कशा कशा आहात? आहात? खूप दिवसांनी तुमचा फोन. बरेच मी माझा आधी अनुभव केलेला हो, शेअर. हो. त्याच्यानंतर बरेच दिवसांनी मी म्हणजे माझा अनुभव शेअर सांगते. कालचाच माझा अनुभव आहे हां, हां. एकतर. आणि सध्या काय जरा घरी आमच्या माझ्या जावेच्या मुलीचं लग्न होतं. अच्छा, आणि अच्छा, आता अच्छा. हां. आणि आणि आता तुम्ही त्या मुलाचं बालाश्रमात जात नाही ना आता? नाही, जाते मी जाते. हां. मी अरे होती माझी सेवा चालूच आहे. आणि ती आ! माझी ती सेवा माझी म्हणजे शेवटपर्यंतच आहे समजा अरे सेवा ती. वाह! अखंड सेवा. आणि त्याचं फळ मॅडम आपण दुसऱ्यांसाठी करतो तेव्हा आपल्याला स्वामी देतातच. अगदी, अगदी. कसं बोललात. हा आणि लाखात कारण एक मोठा शब्द वाक्य आहे ताई ते. लाख मला मोलाचं नेहमी आहे. कारण मी खरी मुंबईची राहणारी. लग्न होऊन मी भोपाळला आले. अच्छा असं माझे आहे का? मिस्टर मी मुंबईमध्ये राहणारी. लग्न हां. होऊन मी भोपाळला आले. मिस्टर माझे इथे BHL मध्ये जॉब करत होते. म्हणजे हां. आता रिटायर आहेत. हां. आणि मला एक मुलगा. आणि हो. तो मग पण इथे फॉरेनला आला. असतो ना तो? नाही, तो आता इन्फोसिसमध्ये. कुठे? इन्फोसिसमध्ये. अच्छा इन्फोसिसमध्ये. अरे वाह! तो आता इन्फोसिसमध्ये सुधा चांगल्या मूर्तींच्या ह्याच्यात. पोस्टवर आहे. हं. आणि तो पण आता चांगल्या म्हणजे पोस्टवर जॉब करतोय इन्फोसिसमध्ये. अच्छा. आणि माझ्या सुनबाई पण आता लग्न ठरलंय, त्या पण इन्कम टॅक्स ऑफिसमध्येच आहेत. वाह! 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 हां. वाह! काय छान. तेच म्हणते मग, कारण मी त्या संस्थेमध्ये म्हणजे काम करते समजा. तर हां. तिथल्या मुलांना म्हणजे म्हणजे आपण तिथे बरेच टीचर आहेत, पण माझं की बिचारी मुलं अनाथ आहेत. त्यांना हो. आपण पुढे न्यायचं. हो, आणि ते माझ्या तुमचं फार मोठं कार्य आहे ताई. आणि माझ्याकडून जी मुलं मला मिळायची म्हणजे एक बॅच द्यायची आम्हाला. ही मुलं हां, म्हणजे हां. त्या मुलांना तुम्ही घडवायचं. मग हां, त्या हां. मदर्सना खूप बरं वाटायचं, की ह्या मॅडमकडे मुलं आलीत म्हणजे मी त्यांना साम, दाम, दंडभेद सगळं बरोबर आहे. वापरून पुढे न्यायची. आपल्या मुलांना जसं आपण करतो तशा पद्धतीने अगदी. आणि त्याचं फळ मला मिळालं. माझा मुलगा 21व्या वर्षी हं. चांगल्या ठिकाणी जॉबला लागला मॅडम. अरे 7व्या वाह! सेमिस्टरमध्ये त्याच्या हातात जॉब आला समजा. ओह! अरे वाह! कॅम्पस झालं त्याचं 7व्या सेमिस्टरमध्ये. कॅम्पस येतं ना बीटेकचं. हो, 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 हो. CS केलंय त्याने. मग त्या 7व्या सेमिस्टरमध्ये हातात जॉब आला. त्याला म्हणजे तेव्हाच त्याला ट्रेनिंगमध्येच त्याला ₹20,000 म्हणजे देत होते. ऑनलाईनच थोडं ओह! बहुत काम. हां, नंतर मग 8वे सेमिस्टर जसं झालं तसं त्यांनी कंपनी जॉइन केली. हां. आणि मग नंतर मग त्याचं सगळं खूप चांगलं चांगलं पुढे होतच गेलं हो, हो, एकतर हो, हो. स्वामींच्या कृपेने. हं. स्वामींचा माझा तुम्हाला पहिला अनुभव सांगितलाच होता मी. हो, तो तर सांगितलाय ना. अगदी केवढा माझ्या मोठा. लक्षात आहे ताई तो केवढा मोठा अनुभव आहे तुमचा तो. आणि कालचा अनुभव मी तुम्हाला सांगते. हां, आम्ही भोपाळला, आमच्याकडे खूप थंडी आहे. तर हां. आमच्याकडे मेळा लागतो, मेळा. अच्छा. तर माझे मिस्टर म्हणाले, माझ्या सासूबाई आहेत ना, त्या हां. मला सोडून कुठेही जात नसतात. आता 84च्या आहेत त्या. अरे हां. बापरे! हां, आणि त्या दिवसभर त्या आमचं कसं आमची मोठी-मोठी घरं आहेत. त्या वर हां. गच्चीवर छतावर जाऊन आरामात उन्हात बसतात. अरे तर वाह! मग वाह! आणि खाली आल्यावर त्यांना असं थंड लागतं. मग मी हां, काय तर माझे मिस्टर म्हणाले, "आईंसाठी ना आपण थोडे इनर घेऊन येऊया आता. थंडी हां. अजून 2 महिने अजून आहे बरीच. हो, मग हो. आपण मेळ्यामध्ये चांगलं मिळतं." म्हटलं चला जाऊया. हां. मी म्हणजे 1 महिन्यापूर्वी बंगलोरला गेलेले. अच्छा. आणि माझ्या दीराच्या मुलीचं लग्न इथूनच झालं, पण आम्ही तिकडे मग रिसेप्शन होते म्हणून मी गेलेले. हां, मी हां, आणि हां. माझा मुलगा. हां, आणि मी ती पर्स होती ना, ती हां. सगळी म्हणजे जी आपण पर्स घेऊन जातो ना, ती हो, मी हो. इथे आल्यावरती काय मी खाली नाही केली. त्याच्यात माझे ATM कार्ड होतं, आधार कार्ड होते. माझे ना सोन्याचे एक कानात होते. असे म्हणजे मी ठेवून दिलेले त्याच्यात. हां, आणि हां. काल सकाळी मला ना काहीतरी जाणवलं, की आज आपण पर्स ना साफ करूया म्हणून. बरं, बरं, पण बरं. मग मग त्या पर्समधल्या सगळ्या वस्तू मी काढून डायनिंग टेबलवर ठेवल्या मॅडम. हां, हां, जसे हां. ATM कार्ड. आणि मिस्टरनी, मी एकटीच गेलेली ना, त्याच्यावर बारीक पेन्सिलने नंबर लिहिलेला हां. एकतर. आणि म्हणाले, "आल्यावर तू रबर कर." म्हटलं अच्छा. ठीक आहे. हां, आणि 2 ATM कार्ड होते, आधार कार्ड होते, माझे कानातले होते सोन्याचे. ते मी सगळे काढून डायनिंग टेबलवर ठेवले हां. आणि पर्स खाली केली. हां, आणि हां, हां. दुपारी मला मिस्टर म्हटले, "चल आपण ऊन पण आहे बाहेर 1 वाजता. हां. आपण आता जरासं ना इनर घेऊन येऊया आईला आणि स्वेटर." हां, हां, आम्ही दोघं गेलो. तर हां. मला म्हणतात, "आपण ना जाताना आज ना आपण ना बाईकने जाऊया, कारने जाऊया नको, कारण हं. पार्किंगला तिथे जागा नसते." मी म्हटलं, "ठीक आहे." बरोबर. हां, हां, मग हां. आम्ही गेलो दोघं. मग त्यांचं आणि आतमध्ये गेल्यावर तर आम्ही इनर घेतले. त्यांच्या एका हातामध्ये इनर, हां. एका हातामध्ये हेल्मेट. हां, हां, हां. आणि मग ती पर्स मी घेताना ना, ते सगळं काढून ठेवलं आणि तीच पर्स मी घेतली
हां. आणि मी निघाले. आणि हां. त्याच्यात जाताना माझ्याकडे नेहमी बरोबर ना स्वामींचा एक फोटो ती नित्यसेवा आहे ना, ते पुस्तक नेहमी मी कुठेही जाऊन दे. हां, ते हां. बरोबर माझ्या बरोबर त्या पर्समध्ये असतं आतल्या कप्प्यामध्ये. हां, 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 हां. मग ते मी डायनिंग टेबलवरचं तेवढं पुस्तक उचललं आणि हं. माझा मोबाईल त्यामध्ये टाकला. हां, हां, हां. आणि आम्ही दोघं निघालो मॅडम. निघालो अच्छा. आम्ही शॉपिंग केली आणि ती पर्स सारखी खांद्यावरून अशी खाली येत होती. ते मिस्टर म्हणाले स्वेटर बघताना, की "ही पर्स ना माझ्याकडे दे. मी अच्छा. जरा पकडतो मी." आणि मी ते स्वेटर आईंसाठी बघत होती. स्वेटर घेतले हां. आणि म्हटलं आता पैसे देते. पैसे हं. देते तर माझी पर्स कुठे? त्याने जराशी कुठे ती पर्स इकडे-तिकडे ठेवली असणार जराशी. हो, 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 ती हो. ती एवढी गर्दी होती ती गायब झाली. हो. गायब झाली. मग आम्ही मग ते म्हणाले, "मी माझ्या मोबाईलने ना हे हं. करतो, अ, हो. नंबर लावतो." तर घंटी वाजते, हां, वाजते. पण हां. नंतर मग परत वाजवली, तर हं. फोन स्विच ऑफ केला. हां, हां. हां, स्विच ऑफ केला. मग मग हे मला म्हणाले, "कोणाच्या तरी हाताला ती पर्स लागली आहे आणि हां. त्याने ती नंबर स्विच ऑफ केला आहे." अरे! मी म्हटलं, "अरे बापरे!" म्हटलं. मला विचारतात, "काय होतं?" मी म्हटलं, "आज सकाळीच ना पर्स हं. म्हटलं मी खाली केली आणि मी सगळं डायनिंग टेबलवर सगळं सामान ठेवलं. हां, फक्त येताना मी मोबाईल आणि स्वामींचं माझं ते नियमाचं पुस्तक नेहमी माझ्याबरोबर असतं. ते मी हां. फक्त घेतलं. बाकी काहीच नव्हतं. आणि हां. ₹1600 पण होते पर्समध्ये. ते पण मी काढून ठेवलेले. हां, 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 हां. म्हणजे स्वामींची ती आधीची प्रक्रिया असणार ती. हो. मला असं म्हणजे आधीच वाटतं हां. त्यांनी सुचवलं तुम्हाला. सुचवलं हां. आणि आम्ही गेलो. मग आम्ही 1 वाजता आमची झाली सगळी खरीदारी. आम्ही म्हटलं चला आपण 2-3 पर्यंत घरी निघूया. नंतर खूप थंड होतं ना हां, एकतर. हां. मग ती पर्स मग मला मिस्टर म्हणतात, "आता बघ ह्याने स्विच ऑफ केला म्हणजे हं. ते कोणाच्या तरी हाताला लागलं मोबाईल." हो, हो, हो. तर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर हं. थोडंसं घर आमचं 10 मिनिटं 5 मिनिटं अंतरावर होतं. मला आठवलं, अरे मोबाईल तर गेला, माझं सगळं गेलं. पण आपण पोलिसांना सांगितलं पाहिजे ना, हो, की बरोबर आहे. हं. की माझा मोबाईल गेला, त्याने कुठे त्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून एकतर. हं, हो, हो, मग हो. पोलिसांकडे गेलो तर म्हणाले, "एक बसा तुम्ही." हं. बसलो आम्ही. अर्धा तास झाला. मग हां. ते म्हणाले त्यांनी माझा नंबरवर हे केला, म्हणजे नंबर लावला. तर ते म्हणतात, की त्याने वाटतं सिम-बिम काढून टाकली आहे. काहीच हो का? रिस्पॉन्स येत नाहीये. हां. सिम काढली आहे त्याने. ते मला म्हणाले, "मॅडम हं. मोबाईल मिळणं अशक्य आहे." तर मी अरे! त्यांना म्हटलं, "ठीक है सर, आता तो मोबाईल मिळणार नाही, पण ते म्हणाले, "मैं आपको लेटर लिखकर देता हूँ, हां. की म्हणजे कधी काही झालं तर तुमच्याकडे लेटर पाहिजे सुरक्षिततेसाठी. बरोबर. तुम्हाला हो. बसावं लागेल." त्याने हं. सिम काढलेली आहे. हां. आणि मी म्हटलं, "ठीक आहे." मी बसली. हं. थोडंसं मनामध्ये थोडंसं हे होतं आणि मला तो मोबाईल ना अ, 2 महिन्यापूर्वी माझ्या मुलाने नवीनच मोबाईल घेऊन दिलेला एकतर. बापरे! आणि बघा. हां. आणि स्वामी मला जसे स्वामी जे आमच्या घरात आले फोटो आहेत ना, तो मी स्क्रीनवर घातलेला आहे अच्छा, स्वामींचा. अच्छा. हां, हां, हां. हां. माझ्याकडे जे स्वामी आहेत ना हं, मॅडम, ते पण हं. आमच्या घरी असेच आलेले आहेत. मी कोकणातली आहे अच्छा! एकतर. हो का? मी तुम्हाला म्हणालेली ना, आम्ही सावंतवाडीची हो, आहे हो, आणि हो. ते मला घावणे असतात ना, त्या घावण्याच्या घावणे हां, हां. ते तागाचे घावणे बनवतात ना, माहीत आहे. हो, हो. त्यातून मला स्वामी मिळाले ते फोटो. म्हणजे आम्ही ओह! गावी गेलेले 2 वर्षापूर्वी. माझी आजी म्हणाली, हं. एकटीच राहते. आज हं. ना मी शेजारच्या बाईला पीठ दिलंय आणि तिला सांगितलं घावणे बनवून दे म्हणून. आणि हां. तिने मला घावणे बनवून दिले सकाळी 8 वाजता. आणि त्या बापरे! पेपरमध्ये लपेटले आणि हां. त्याच्यावर केळीचं पान आणि अच्छा. ते घावणे मी हं. दुपारी 2 वाजता उघडले मॅडम. ओह! आणि त्याच्यात बघितलं गुरुवार होता आणि स्वामी आणि त्याच्यात अय्या! लिहिलेलं आहे, श्री स्वामी समर्थ, बाप सोलापूर, अक्कलकोट. अय्या! भिवू नकोस, मी तुझ्या पाठीमागे आहे. आणि बापरे! तो पेपर काही झाला नाही पेपरला त्या. अय्या! मी घावणे काढले आणि पेपर एकदम जसाच्या तसा. मग मी ओह! तो पेपर आणला आणि मग त्याला फ्रेममध्ये घालून माझ्या देव्हाऱ्यात बापरे! अ, ठेवलाय पेपर. मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवेल फोटो हां. पाठवा. हां, हां. हां. आणि मला 8 वाजता घावणे मिळाले हां, आणि ते हां. घावणे त्यांनी थोडेसे नरम असतात. पण ते बरोबर. चिकटले नाही त्याला काही नाही झाला. पेपर वाह! वाह! तशाच्या तशा माझ्या घरी आला तो पेपर बापरे! असे. हां. किती आणि म्हणजे तो तर तुमच्या माझा रूपात स्वामी येतील आणि हां. ते ओळखता येणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि मॅडम माझा तो तर अनुभव केवढाच मोठा होता. घरी चोरी झालेली तर. तर हां. बापरे!
समोर आईचे दागिने 20 तोळे दागिने ठेवले आणि समोर डब्बा असा आणि हो, तो मी विसरून गेली ठेवायचा परत किंवा लॉकरमध्ये असं काही हो. कारणाने आणि तो आणि हा तर हां, झालं आणि नंतर मग आम्ही ते घेतले आणि मग ते पोलीस म्हणाले, की "मॅडम मोबाईल तुमचा मिळणं अशक्य आहे." मी म्हटलं, हं, "ठीक आहे. तुम्ही थोडा वेळ बसा." मला म्हटले, "मी तुम्हाला लेटर लिहून देतो." हं, मग मी म्हटलं, "स्वामी, तुम्ही हं, कुठेतरी असाल एक मी आणि तिथे मोबाईल हरवल्यावर काय झालं, हं. मिस्टर इकडे-तिकडे शोधतायत माझी पर्स. कोणाच्या हातात तर नाही ना. मग हां, मी ना हां, तिथेच ना एका तुटलेलं टेबल होतं प्लास्टिकचं तिथे बसले. हां. ते आपले इकडे-तिकडे फिरतायत. माझं कोणाच्या हातात पर्स तर नाही ना त्या दिसतंय का? निळ्या हां, हां, कलरची. हां. आणि मी आपली 108 वेळा काही नाही. श्री हं. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनापासून बोलली. हां, 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 हां. शांत मनाने. म्हटलं, "स्वामी जिथे कुठे असेल त्यात हं. तुम्ही आहात आणि माझा मोबाईल आहे, मला मिळवून दे." आणि हो. हां, मला मिस्टर म्हणतात, "आता तू इथे बसून काय करते?" स्वामी असं पण म्हणतात, की स्वतः पण प्रयत्न केले पाहिजेत हां, ना. बरोबर. ना, तर मी म्हटलं, "थांबा, मी आधी त्यांचं नामस्मरण केलं आणि आता मी शोधते आहे," म्हटलं. हां, आधी हां. स्वामींना मी हाक मारली म्हटलं. हां. हां, हां. आणि मग मी शोधायला लागले. तर हां. मग नाही मग त्याने स्विच ऑफ आणि मग तो दुकानदाराला म्हटलं, "तुम्ही लावा आता नंबर." त्याने तो पण म्हणतो, "मॅडम उसने सिम निकाली है." असं अरे! म्हटल्यावर आम्ही निघालो. बाहेर आलो आणि हां. पोलिसांकडे गेलो. पोलीस पण म्हणाले, "सिम काढली तुम्हाला लेटर लिहून देतो." अरे! झालं आणि मग तिथे 1 तास झाला आम्हाला. तिथे आम्ही 1 तास बसून होतो. पोलीस काही लगेच आपल्याला असं ऐकत नाहीत नाही ना. होत. हो, हो. हां, 1 तासाने मी ह्यांना म्हटलं, "अहो परत लावा ना नंबर बघू." हां, हां. स्वामी, स्वामी त्याला मी अशी जोरातच बोलली हां. हां, हां. स्वामी त्यांना प्रेरणा द्या हं. आणि माझा रिंगटोन जाऊन दे आणि फोन उचलून दे. हां, हां, असं हां. एकदा म्हणाली जोरातच हां आणि हं. ह्यानी नंबर केला माझा नंबर. हां, तर त्याने फोन वाचला आणि विचारलं हं, "कौन बहन जी आप बात कर रहे हो क्या?" मी म्हटलं, "हाँ." हं, मग म्हटलं, "भाई साहब मेरा नंबर आपका फ़ोन मेरे हाथ में है ना?" हं, तर मी असं बोलली. तर हं, समोर पोलिसांनी ऐकलं. तर हं, पोलीस म्हणाले लगेच त्याला सांग हं. "आप कहाँ हो?" मला विचारलं. हां, हां. तर पोलिसांनी ऐकलं माझं हं. असं माझ्या मिस्टरांच्या फोनवरून मी फोन केला ना एकतर. हां, बरोबर. हां. हां. तर ते पोलीस मला म्हणाले, "त्याला सांग की मी म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये आहे." मी म्हटलं, "भाई साहब मैं पुलिस थाने में कंप्लेंट करने आई हूँ, मेरा मोबाइल खो गया इसलिए." हां, हां, मग हां. तो माणूस म्हणतो, "एक काम करना, आप कार्मेल कॉन्व्हेंट शाळा आहे तिथे. आप हं. वहाँ आ जाना मैडम." अच्छा. आम्ही तिथे गेलो दोघं. दोघं हां. गेलो. आम्ही अर्धा तास तिथे उभे राहिलो. हां, तरी हां. पण त्याचा अत्ता-पत्ता नाही. मग अरे! परत त्याला फोन केला आम्ही, तर परत माझा फोन स्विच ऑफ. स्विच ऑफ. म्हणजे त्याने सिम काढली की काय काढली. हां, मी हां. म्हटलं, "आता चला आपण पोलिसांना सांगूया" म्हणून एकतर. हां, 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 हां. मग मिस्टर म्हणाले, "थांब." मी म्हटलं, हं, "स्वामी असं काय हो तुम्ही?" असं मी म्हणाली आणि म्हटलं, हां. "परत एकदा लावा फोन." हं, स्वामीचं नाव घेऊन मी त्याला म्हणते. हां. तर त्याने फोन उचलला. अय्या! हां. आणि हं. उचलला आणि मला म्हणतो, "मैडम आप यहीं रुकना मैं आता हूँ." मैं हां, म्हटलं, "भैया यहाँ इतनी हवा चल रही है, हम लोग कब से ठंड में खड़े, आपको देना है तो बताना, हां. आप नहीं देना तो भी बता देना." म्हटलं. हां, 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 तर हां. तो म्हणाला, "आप 5 मिनिट इंतजार करना." मग अच्छा. एक 14 वर्षाचा मुलगा, हां, 12, 13, 14 वर्ष असा मुलगा असेल, तो हां. मोबाईल घेऊन आला नुसता. अच्छा मुलगा मोबाईल आहे? घेऊन हां, मुलगा एक छोटा मोबाईल घेऊन आला माझा. हं, हं, हं. आणि मला मोबाईल दिला आणि मला मिस्टर म्हणतात, "तो आता मोबाईल दिल्यावर ना आपल्याकडे थोडे पैसे मागणार एकतर." हां, 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 हां. तर ते म्हणाले, "त्याला आपण ₹500 देऊया आपण." हां, हां, हां. हां, तर म्हटलं ठीक आहे. तो मुलगा आला, मोबाईल घेऊन आला मुलगा हां, आणि मी म्हटलं, "बेटा मोबाईल दे दिया, लेकिन मेरी किताब कहाँ है? हां. मेरी पर्स कहाँ है?" तो बोलतो, "मैडम पर्स-विर्स मुझे नहीं पता, लेकिन ये मोबाइल आपका." अय्या! तो मी म्हटलं, "बेटा लेकिन उसमें मुझे पर्स नहीं चाहिए, मेरी एक किताब थी छोटी स्वामी की." हां, 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 हां. हां, वो मुझे चाहिए. हां. तो मुलगा म्हणतो, मला हात धरून मेळ्यात घेऊन गेला. माझे मिस्टर, मी आणि ते कुठे आम्ही घेऊन गेला? तिघे मेळा. हां, 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 तर हां. मोठा मेळा असतो. तिथे अच्छा. साधारण 500 दुकान असतात. मला बापरे! 6 वाजता पुस्तक मिळालं हां, हे. हां, हां, हां. 6 वाजता मला मोबाईल मिळाला. अच्छा, हाँ। 6 वाजता मोबाईल मिळाला. मी म्हटलं, बेटा लेकिन मेरी किताब कहाँ है? मुझे वो बहुत इम्पोर्टेंट है. हर समय इतने हं, साल से मेरे साथ रहती है. वो हं, मुझे किताब दे देना. ये मोबाईल तुझे ले चाहिए तो." मी त्याला हं. म्हणते. हां, हां, तर हां. त्याने 2 तास मला इकडे-तिकडे फिरवलं मेळ्यामध्ये. अरे, अरे! छोटासाच मुलगा हां, 12 आणि इकडे शोधतोय, तिकडे शोधतोय. मी पण त्याच्याबरोबर शोधते आहे. कुठे अरे, पडलं तर अरे! नसेल ना.
नसेल ना आणि मी रडतेय. आई माझे गं. मिस्टर म्हणतात, "आता 8 वाजलेत, एवढी थंडी आहे, घरी आई एकटे आहेत, आपण घरी जाऊया आता बरोबर. एकतर." हां. आणि मी म्हटलं म्हटलं हे पुस्तक मी त्याला म्हणते आणि तो मुलगा आम्ही एका बेंचवर बसलो. तो हां. मुलगा मला असा चिकटून बसला. हां, अय्या! हं. छोटासाच मुलगा होता. हां, हां. आणि मला विचारतो, "मैडम आपको वो" मी म्हटले आणि मी त्याला दाखवते मोबाईल मधले, "ये मेरे स्वामी है उसके ऊपर, उस हां. किताब पर बेटा, हां, हां, एक हां. तो. ये मोबाईल तुझे ले ले, लेकिन मेरी किताब मुझे दे दे करके." आई ना, गं! तर तो मला म्हणतो, "मैडम आपको इतनी प्रिय है क्या आपके वो किताब. भगवान? मतलब हां, बेटा हां, हां. वो भगवान ही सब कुछ है ना, प्रिय हं. की बात नहीं है। मुझे वो मिलेंगे तो मुझे बहुत अच्छा लगेगा. मुझे मोबाईल मिलने पर खुशी नहीं हुई बेटा एक तो." हां, 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 हां. पर्स नाही दिली त्याने हां मला ती. अच्छा. पर्समध्ये काहीच नव्हतं. हां. नंतर मग 8 वाजले. आता मग माझे मिस्टर मला म्हणाले, "चल आता आई वाट बघत असतील. चल आपण हं. घरी जाऊया." हो, हो. मग माझ्या डोळ्यातून सारखं पाणी येत होतं. आई गं! हं. आणि म्हणजे माझं ते पुस्तक मिळालं नाही म्हणून. बरोबर. हं. मग आम्ही निघालोत मग. बाईकवर बसलो आम्ही हं. निघालो. हां. आम्ही निघालो ना, तर तो मुलगा एवढ्या जोरात म्हणजे रेसिंग मधली कशी मुलं हो, हो. पळतात ना, हां. तसं एकदम असं जोरात पळत येत होता वेगात आला आमच्या अगदी. हां. हां, म्हणजे आमच्या बाईकच्या मागून अच्छा. मागून आणि हं. आमचं काही लक्ष नव्हतं. आंटी, आंटी करून, मॅडम, मॅडम असं दोन्ही शब्दात तो ओरडत हां, होता. माझं हां, काही हां. लक्ष नव्हतं. माझं मन असं दुःखी होतं हां. आणि हे मला म्हणतात, "आता आपण पोलिस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना पण सांगूया, की आमचा मोबाईल मिळाला म्हणून." मिळाला. हां, हां. हां. आणि तो मुलगा ना रेसिंग सारखं कसे पळतात ना, तसं हो. जोरात पळत येत होता. हां. मग माझं एकदम लक्ष गेलं. मी म्हटलं, "तो बघ मुलगा पळत येतोय हो. हां, त्याला हां. काहीतरी सांगायचं असेल आपल्याला." मग हां. याने बाईक थांबवली आणि हं. म्हटलं, "क्या हुआ? क्या हुआ बेटा?" आणि त्याला एकदम असा श्वास त्याचा एकदम हे हो, हो. झालेला म्हणजे पळल्यामुळे. तो दम म्हणतो, भरला "आपकी त्याला. किताब हं. मॅडम, आपकी किताब." 2 अय्या! तासांनी ती मला 8 वाजता ते पुस्तक मिळालं हां. वाह! हां. आपकी किताब आणि तर मी म्हटलं कहाँ मिली? ते मी त्याला विचारायलाच विसरले. कहाँ मिली? कैसे मिली? मला एवढं बरं आनंद झाला. हां. म्हटलं मला 2 तासांनी ते पुस्तक मिळालं एकतर हो. आणि मी म्हटलं बघ मला माझं पुस्तक मिळालं आणि मग हां. मी ह्यांना म्हटलं त्याला तुम्ही ना काहीतरी द्या पैसे. म्हटलं हं. आपल्याकडे खायचं काहीच नाहीये म्हटलं. बरोबर. त्याने हं. एवढी आता आपल्याला आपला मोबाईल दिला, आपली हं. पुस्तक माझं आणून दिलं. मग हं. ह्याने खिशात हात घातले आणि त्याला ₹500 दिले. "हे तू ठेव. हो. हं. खाण्याचं काही आमच्याकडे साहित्य नाही आता" म्हटलं. हां, हां. तर तो "नको, नको मुझे नहीं चाहिए मैडम मुझे ज़रा भी नहीं चाहिए पैसे. अगो बाई! मैं पैसे नहीं लेना चाहता हूँ." अरे तो बापरे! घ्यायलाच तयार नाही. मग आम्ही त्याच्या खिशात घातले पैसे ते. हां, हां, म्हटलं हां. काही असू दे, त्याने आम्हाला एवढी मदत केली. मग मी बरं. पोलीस ठाण्यामध्ये गेली आणि पोलिसांना म्हटलं, "सर मेरा मोबाईल मिल गया." तर हां. ते म्हणतात, "आजपर्यंत आमच्याकडे केवढी तरी म्हणजे अशी लिस्ट आहे मोबाईल हरवलेल्या हो. लोकांची, पण कोणाचा अजूनपर्यंत मोबाईल नाही भेटला." बघा आणि तुमचा एकतर लगेच मिळाला. आणि माझा स्वामींनी त्याला सद्बुद्धी दिली त्या व्यक्तीला. हां. आणि ते मला म्हणतात, "कितने बजे मोबाईल मिला आपका?" हां, हां. तर मी म्हटलं, "सर 6 बजे मिला." हां, तर मला म्हणतात, "6 बजे मोबाइल मिला आपका, तो हां, आप अभी 8:30 बजे तक क्या कर रही थी?" मुझे हां, मला सांगतात. हां, हां, तर हां. आप 2.5 घंटे से क्या इधर कर क्या रहे कर थे? रहे थे? हाँ। तो मैं मतलब सर मोबाइल मिला लेकिन मेरी ये किताब नहीं मिल रही थी। हाँ, वो हाँ, हाँ। किताब मैं ढूँढ रही थी हाँ, एक तो। हाँ। मोबाइल से भी ज़्यादा मुझे ये किताब इम्पोर्टंट थी। मग बरोबर. ते हां, मला म्हणतात, "ये कौन-सी किताब है और ये क्या लिखा है?" मी हां. म्हटलं, आता एम-पी मधल्या लोकांना श्री स्वामी समर्थाबद्दल एवढं माहिती नाहीये. माहिती नाही. बरोबर. मी म्हटलं, "सर ये श्री स्वामी समर्थ है, जैसे ये सचमुच के हो चुके हैं, जैसे साईं बाबा है ना वैसे ये है एक तो हां, 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 और हां. अक्कलकोट में मतलब अक्कलकोट में है एक तो." हां, हां, मी हां. त्यांना सांगितलं. मग त्यांनी त्या मोबाईलचा वर माझ्या पुस्तकाचा फोटो काढून घेतला एकतर अरे बापरे! आणि काय म्हणाले, "क्या क्या कहते हो उसको?" मी हं. म्हटलं, "श्री स्वामी समर्थ." हां, हां, हां. हां. आणि असं झालं मग मी एक पाव लाडू घेतले, घरी आले. आई आणि आज सकाळी 10 वाजता त्यांचा फोन आला, त्या पोलिस इन्स्पेक्टरचा एकतर. बरं. हं. मी म्हटलं, "आज आता ह्याने का फोन केला?" मी हां. म्हटलं, "सर आपने फोन किया." म्हणजे ते मला म्हणाले, "मी घरी जाऊन माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरना तुमची कहाणी सांगितली तर." हां, 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 म्हटलं हां. कसली? की त्यांना मोबाईल तर मिळालाच एकतर. हां, 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 पण त्या 2 तास थंडीमध्ये, वाऱ्यामध्ये हां. आपलं पुस्तक शोधत होत्या एकतर स्वामींचं. ओह! म्हणजे हं. मोबाईल घेऊन त्या घरी नाही परतल्यात. बरोबर, म्हणून बरोबर. त्यांनी मला विचारलं, "आप कहाँ थे?" तर त्यांनी हां. मग सांगितलं, "उस मैडम को मोबाइल मिला, तो हं. मैडम तुरंत घर नहीं गई ठंड में."
तो हाँ, 2 घंटे वो इतनी छोटी सी किताब उनको कहीं भी मिल सकती थी। ओह! 10 रुपए की किताब है वो 10 रुपए की किताब के लिए वो 2 घंटे ठंड में हं, आंधी तर अशी जोरात हवा पण बरोबर. होती, थंडी होती. त्या हं. थंडीमध्ये त्या 2 तास पुस्तक शोधत होत्या एकतर. ओह! आणि त्यांना त्या मोबाईलपेक्षा पुस्तक मिळालं ह्याचा त्यांना हं. खूप आनंद वाटत होतं एकतर. खरं आहे, अ, खरं आहे. मग तेव्हा त्यांनी सांगितलं, की बघा हं, हं. आपल्या मुलांना आणि बायकोला, की ह्या जगात देव असतो असतो. एकतर. खरं आहे, खरं आहे. अंतःकरणापासून त्यांना मोबाईलचं नाही, त्यांनी अंतःकरणापासून स्वामींना आवाज लावला, स्वामींना आवाज त्यांचा दिला. मोबाईल दिला आणि स्वामींनी त्यांची परीक्षा पण बघितली असेल, बरोबर, बरोबर. की की मोबाईल देऊन टाकू बघू ही माझ्यासाठी थांबते का? थांबते काय मोबाईल तर मिळायला हिला आणि ते हो. पुस्तक ह्यांना मिळतंय की नाही मिळतं ह्यासाठी बघू या बरं. शोधतात काय मला एकतर. बघा ना किती हां. छान. आणि सकाळपासूनचं नियोजन होतं स्वामींचं. हां, हां. म्हणजे माझं आधार हो कार्ड ना. काढून ठेवलं त्यांनी सगळं काढायची कशी तुम्हाला बुद्धी द्यावी? आणि एवढे दिवस माझा महिना झाला मी आल्यापासून. मी ती पर्स घेऊन मॅडम पोस्ट ऑफिसमध्ये गेली, बँकेत गेली, मी माझ्या एस-ओ-एसमध्ये गेली, सगळीकडे फिरून आली असेल. 10 हो. ठिकाणी. आणि वाह! कालच मला मी म्हणते आज मी ना जास्त थंडी आहे, मी जास्त काही काम नाही करत. मी बसून ना माझी पर्स साफ करते एकतर. आई गं! आणि ती सगळ्या सामान मी काढून ठेवलं आणि मी म्हटलं, "स्वामी हं. तुम्ही खरंच आहात एकतर." खरंच, खरंच, खरंच. मी म्हणते नेहमी मॅडम कर्म आणि भक्ती ही हां. 2 जोड असेल ना, तर आपल्याला जीवनामध्ये काही कमी खरंय, पडत नाही. खरंय, खरंय. मी म्हणजे सांगू आपले तुम्हाला कर्म हां, पण सच्चे पाहिजे, भक्ती पण सच्ची पाहिजे. कारण आम्ही 4 भावंड मॅडम. मी तुम्हाला अच्छा. सांगते, मी मुंबईतून इकडे आले. हां, माझे मिस्टर पण चांगले आहेत, असं नाहीये. ते हां. पण खूप अ, ते पण स्वामींचे करतात. आम्ही ओह! आणि आता मी बाकी माझे दोन्ही बहिणी, भाऊ मुंबईमध्ये चांगल्या मोठमोठ्या पोस्टवर जॉब करतात. अच्छा. हां, हां. आणि माझं लग्न जेव्हा ठरलं म्हणजे हां, सांगते, त्या दिवशीच माझं काय मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होती आणि त्या कंपनीने मला काय केलं, हां. पर्मनंट केलं. अरे! आणि काय? आणि माझ्या आई-बाबांनी सांगितलं सगळ्यांना, की हां. उद्या माझा साखरपुडा आहे म्हणून एकतर. अगं बाई! आणि आज आणि असं झालं, आज मी कंपनीत गेले तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हां, होतो आम्ही. हां. आणि तिथे आमचं 10 जणांचं नाव होतं लिस्टवर. मी घरात होय. रडत हं. आले. तर हां. माझ्या वडिलांनी सांगितलं बघ, आम्ही सगळ्या नातेवाईकांना सांगितलं, "उद्या तुझा साखरपुडा आहे." अगं बाई! हां. आणि ते सगळं आपल्याकडे नारळ, हो. विड्याची पानं सगळं आणतात आणि बरोबर. साखरपुडा काय घरातच असतो. अगदी सगळं बरोबर. लाडू-बिडू आणले सगळे आणि हां, तूच ठरव काय करायचं. उद्या सगळे नातेवाईक आल्यावर म्हणणार, की हां. "इथं साखरपुडा का मोडला?" आम्हाला आत्ताच्या आत्ता सगळ्यांना सांगावं लागणार. अरे काही-काही वाह! लोकं खरं म्हणतील, काही-काही लोकं म्हणतील, "ह्यांच्या मुलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम आहे. म्हणून हो. हिचा हं. साखरपुडा मोडला एकतर. हां, हां. त्यामुळे तूच ठरव काय करायचं ते." हां, हां. आमची इज्जत आहे. माझे वडील असे म्हणालेत मला आई एकतर. गं! हां. मग आमची इज्जत आहे. हा शब्द माझ्या वडिलांनी वापरला. हो, पूर्वीच्या लोकांचं तेच होतं. तर मग मग मी म्हटलं आणि शेवटी आई-वडील जे सांगतात ना, ते हं. अ, आपण तिथे आपण तसं करतो. आताच्या मुलांमध्ये तसं नाहीये एकतर. नाही, अगदी केलं हां, पाहिजे. आई-वडिलांचं ऐकलं पाहिजे पण. ऐकलं. मग माझ्या वडिलांनी मला सांगितलं, तू ठरव काय करायचं ते." मग हां. आई-वडिलांनी सांगितल्यामुळे मी एवढ्या लांबून इकडे आले. बापरे! भोपाळ तेव्हा म्हणजे आता डेव्हलप झालाय. आता ही बरोबर, 30 वर्ष या गोष्टीला झाली. माझी बरोबर. तिन्ही भावंड चांगल्या मोठमोठ्या पदावर नोकरीला वाह! होती आणि मला जॉब नाही इथे आल्यावर. हां, हां. हां, भले मिस्टर जॉब करत होते त्या BHLमध्ये पण हां. मी तर घरीच होते आणि मला स्वतःचं तर असं अस्तित्व वाटायचं, जातं. अरे मी एवढ्या मेट्रो सिटीतून इथे आले. हां, हं. हे शांत वातावरण इथे होतं एकतर. हो, हां. हो. आणि मी काहीच करत नाही. मग मला देवाच्या कृपेने एस-ओ-एस ही संस्था मिळाली. हो ना. तिथे मी जॉब करायला लागले. आणि नंतर हळू मी आपणच स्वामी सेवेत आले मॅडम. आणि हां, मला असं वाटायचं, की हां. माझे भावांची मुलं आहेत ती मेट्रो सिटी चांगल्या-चांगल्या हो, हो. कॉलेजमध्ये चांगल्या-चांगल्या ठिकाणी शिकतात आहेत. हां, हां. माझ्या मुलाची डाळ कुठे पकेल असं मला वाटायचं. बरोबर. हां, हां, हां. हां, इथे शिक्षण चांगलं आहे, पण इथे जॉब फॅसिलिटी थोडी कमी हो, आहे हो, एकतर. हो. मोठमोठ्या कंपन्या नाहीयेत, आयटी सेक्टर नाहीये इथे बरोबर आहे, किंवा बरोबर. मोठ्या कंपन्या पण नाहीयेत. मी हं. म्हणायची, माझ्या मुलाला कुठे जॉब मिळेल? आई हा गं! कसा पुढे जाईल एकतर? हां, पण मी म्हणायची म्हणत म्हणायची, "चालेल, हां. जसं नशिबात असेल तसं होईल एकतर." अगदी बरोबर आहे. आपण आपलं काम चांगलं करायचं. अगदी, आणि अगदी. मी त्या मुलांना कधी ना रविवारी घरी पण घेऊन यायची. पण त्यांना घरी घरी आणताना ना
मोठी संस्था आहे. मला पेपर वर्क करावा लागायचे. माझ्याकडे जी मुलं दिली असायची ना, हा, मग काय काय त्याच्यातली सगळीच काय हुशार नाही, काय सगळीच काय एकदम बरोबर हे नसायची. बरोबर. जी अभ्यास न करणारी असायची त्यांना मी शनिवार, रविवार शाळेला सुट्टी असली की घरी आणायची. ओ, मग त्यासाठी मला पेपर वर्क करावा लागायचा. मॅडम तुम्ही मुलांना घेऊन जाता, पेपर करा आणि मग संध्याकाळी आणल्यावर परत डायरेक्टरांची साईन घ्यावी लागायची. सर, हा, त्या मुलाला मी त्यांच्या घरी पोहोचवलं एकतर अच्छा, म्हणून. हां, बापरे, असं मी करायची. कारण दिवसभर ते मूल माझ्या बरोबर राहायचं बरोबर आणि बर. ती मुलं म्हणजे ना आपली सेकंड आई मला मानतात एकतर अजूनही. ओ, आणि आज जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये त्या मुलीचं नाव सांगत नाही, जी मॅनेजर आहे ना, ती हा, आमची मुलगी आहे एकतर. आणि ती वाव, मुलगी माझ्याकडे ती मुलगी प- हम्म. 5वी म्हणजे 5व्या वर्षापासून आलेली आहे एकतर. अरे बापरे, बघा. आणि आज आता या वर्षी नीटची एक्झाम झाली. हमीदियामध्ये हम्म. आमचं हॉस्पिटल हमीदी आहे. तिथे हा, एका मुलीचं म्हणजे ती आम्हाला झाडाखाली मिळालेली. आणि हो, ती माझ्या म्हणजे ती 12वी पर्यंत माझ्या अंडरमध्ये. हा, नंतर मी तिला मार्गदर्शन केलं. नीटची परीक्षा पास झाली. ती आज डॉक्टर बनते आहे. आणि बापरे तिचा 8 दिवसांनी मला फोन असतो एकतर. हां. बापरे, आणि मी तिला कमाल आहे. आणि मी त्यांना काय सांगायचे माहिती काय, तारक हम्म. मंत्र आणि ही विश्व प्रार्थना. हे हा, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी चांगली दे, बुद्धी आरोग्य ते. हा, आरोग्य दे. जेव्हा त्यांची प्रेयर होते ना, तेव्हा ही प्रार्थना म्हणतात आणि तारक मंत्र. मग अरे एक वा. दिवशी हे आमचे डायरेक्टर आहेत ते केरळीयन आहेत. हा, त्यांना हिंदी थोडं बहुत तुटकं-फुटकं येतं, पण त्यांना ही हम्म. प्रार्थना काय ती कळत नव्हती. हो हो मग हो. त्यांनी मला विचारलं, ही मुलं कोणती प्रार्थना म्हणतात? हा, हा हा मंत्र कसला आहे? मग त्यांना कळलं पाहिजे ना, हे काय बोलतात ते. हो हो कारण हो. आमच्याकडे बाहेरून गेस्ट येतात. हा, त्यांना मग हे काय बोलतात ते सांगावं लागतं ना. अच्छा, मग सरांनी मला बघा. एक दिवशी विचारलं, हा, केबिनमध्ये बोलवलं. हा, आम्ही प्रार्थना झाल्यावर ना, ही 25 मुलं ना, हा, हे बोलतात आणि बाकीच्या मुलांना पण शिकवतात हे. हा, म्हटलं, "हे काय आहे मॅडम? हा कोणता मंत्र आहे?" म्हटलं, "सर, हा मंत्र नाहीये. हे हा, आमचे स्वामी आहेत, त्यांचा तारक मंत्र आहे." हा, त्याचा मी त्यांना अर्थ सांगितला सरांना हा. एकतर. तारक मंत्राचा एकतर. हा, आणि विश्व प्रार्थनेचा अर्थ सांगितला काय आहे ते. हा, हा, म्हटलं, "ह्या चांगल्या गोष्टी आहेत." म्हटलं. आणि हा, जी नीटमध्ये जी मुलगी गेली आहे ना, ती हा. रात्री किती उशीर होऊन दे, हा, ती 11 वेळा तारक मंत्र म्हणायची. मी तिला बापरे. आणि ती मुलगी ना छोटीशी, दिसायला एवढी सुंदर नाहीये, पण ती हुशार होती. मी तिला हो. म्हणायची, "तुझ्या हुशारीबद्दल ना तू हे तारक मंत्र म्हण आणि विश्व प्रार्थना म्हण. मग हा. तुला बघ स्वामी कुठे नेऊन पोहोचवतील." आणि तसंच आज ना झालं. ती नेहमी म्हणते, "मॅडम, मैं वो आपकी प्रार्थना और तारक मंत्र." हा, ती नेहमी म्हणते अजूनही. आता ती अरे वा. हॉस्टेलमध्ये आहे ती मुलगी एकतर. हो का. बघा. हां, हॉस्टेल आणि 2-3 मुलं अशी आहेत, ती हं. माझ्या मुलांबरोबरच त्यांनी इंजिनिअरिंग केलं एकतर. एकतर हा, इथे म्हणजे जी मुलं पुढे जातात ना, त्यांना आम्ही बरंच पुढे नेतो. बरोबर आणि आहे. जी मुलं मागे राहतात त्यांना मग छोटे-छोटे कोर्स देऊ, त्यांना हं. त्यांचं लग्न-बिग्न करून देतो एकतर. बघा म्हणजे असं आहे. सगळ्याची सगळी सोय होते तुमच्याकडे. सगळ्या आणि खूप चांगली संस्था आहे मॅडम एकतर. हो ना. आणि म्हणजे असं नाही की अ, म आम्ही म्हणजे मुलांना सांगतो की हा, 23 वर्षापर्यंत आम्ही तुम्हाला सांभाळणार. बरोबर. हा, त्याच्यानंतर तुम्हाला जे शिकत नाहीयेत मुली, हा, मुलांना आम्ही 20 वर्षानंतर बाहेर आता 12 वर्षानंतर बाहेर हा, ठेवतो. हा. आता म्हणजे त्यांना आम्ही शिफ्ट करतो. आणि अच्छा. मुलींना म्हणतो तुमचं 12वी नंतर आता बरेच मुलं येतात. 12वी चांगले टक्के असेल तर आम्ही तुम्हाला पुढे करू. हो नाहीतर हो. तुम्हाला आम्ही छोटे-छोटे कोर्स देऊन तुम्हाला लग्न करायचं असेल तर आम्ही तुमचं लग्न करून तुम्हाला आम्ही सेटल करू. असं आहे एकतर. खूप बापरे. चांगली संस्था आहे मॅडम एकतर. खरंच आता खरंच. मला इथे सेविका म्हणून त्यांनी माझं हे केलं 2022 मध्ये हा. मला सन्मानित केलं एकतर सेविका अरे म्हणून. वा. हा माझ्या जीवनातला खूप आणि मला सांगितलं नाही मॅडम, हा. की आज हं? तुमचा सत्कार होणार आहे म्हणून. अय्या मी आपली सरप्राईज. हां, सरप्राईज. तिथल्याच मॅडम म्हणाल्या, "मॅडम मी तर नेहमी ड्रेसमध्येच जाते. हा, काय हा, साडी कोण गुंडाळत बसेल? पटापट आपलं ड्रेस घातला की आपलं हा. निघालो." हा. आणि मग त्या दिवशी मी आपली म्हटलं माझ्या साड्या आहेत, पण ते काठापाठाच्या साड्या घालण्यापेक्षा बरोबर. मी आपली माझ्या सासूबाईंची सिंपल साडी आपली घातली हो आणि मी मुलांमध्ये जाऊन बसली हो एकतर. हो. आणि मला फोन केला मॅडमनी, "आज साडी घालून या." तर हा. मी म्हटलं नेहमीप्रमाणे मी साडी घालून गेली आपलं सिंपल साडी आणि मुलांमध्ये बसली.
हा नंतर सरांनी अनाउन्स केलं की सुषमा मॅडम तुम कहाँ हो करके. तर हा माझा असा हात धरला सरांनी, एवढे हं. मोठे डायरेक्टर, बघा. आणि मला स्टेजवर नेऊन बसवलं. म्हटलं का आज माझं काय? म्हटलं तुमचा आज सत्कार होणार आहे 2022 मध्ये. अरे वा. की मुलांनी सांगितलं की मॅडम नेहमी येते, सगळ्यांचा सत्कार होतो, पण ह्या मॅडमचा कोणी आजपर्यंत त्यांच्याकडे लक्ष दिलंच नाही एकतर. हा एकतर ते ते येतात, आपलं काम करतात, आणि आणि मी कोणाच्या तिथे ना अशी घरं आहेत, हा म्हणजे हा घरं बनलेली आहेत. मी कधी कोणाच्या घरी जात नाही. मला तो वर्ग दिला, एक जागा दिली आहे. हा तिथे जायचं, आपला क्लास उघडायचा, सरळ मानेने घरी यायचं, हा. घरी जायचं. ना कोणाशी बोलणं, काय नाही करणं. तसंच चांगलं, तसंच हां. चांगलं. आणि कोणाच्या अध्यात नाही, आणि आपण मध्यात नाही पडायचं एकतर. बरोबर आहे. आपण आणि आपली मुलं असं. अगदी अगदी. आणि आणि मी त्या मुलांना काही ना काय काय असं बनवून न्यायचं. त्यांना हो. भरपूर मिळते मॅडम. पण शेवटी ती मुलं आहेत एकतर. त्यांना बरोबर. मी मारते पण मी त्यांना प्रेम पण करते. हां. बरोबर. आता मग मग मी ते जे काही म्हणून घेऊन जाते ना, ते तिथल्या संस्थेनं त्यांचे जे हे असतात, हेड असतात ना, "सर आप पहिले खा लो, बाद में मैं बच्चों को खिलाऊंगी." म्हणजे हा. उद्या काहीतरी झालं तर म्हणायला नको, "अरे किसने दिया था? ये मैडम ने अगदी खिलाया था." खरंय ना, खरंय असं नको. खरं. कधी चिवडा बनवला, कधी चकली बनवली. मुलांना असं नाही, मग त्यांना प्रेम पण वाटलं पाहिजे. आपलं अगदी कधी बरोबर. ऐकतात मुलं? जर खरंय आपण खरं. पण त्यांना काहीतरी दिलं तर ना. हो आणि हो. शेवटी शेवटी ती मॅडम अनाथ मुलं आहेत एकतर. ते आणि तर मग फार ते मोठं काबित आहे तुमचं. आणि तर सर मग तेच करणार, आणि मग मी त्या मुलांना मग ते वाटायची. तोच हा डब्बा. "हां सर, ह्या डब्यातलं तुम्ही तेच करा." असं नाही, की हा हा वेगळा डब्बा आणि तो वेगळा. कारण हां. आणि त्यामुळे मी ते मुलांना मग असं मी द्यायची. मॅडम, मुलांनी मला मारलेलं पण आहे काही काही मुलांनी. हो, सांगितलं होतं तुम्ही मला मला ते. माझ्या हातावर अजूनही खूण आहेत. मला असं बापरे. फाडलेलं आहे नखानी एकदम एकतर. पण हो मी कधी त्या मुलांची कंप्लेंट नाही केली एकतर. हो. कारण शेवटी आपण काय आहोत, बरोबर कंप्लेंट आहे. करण्यासाठी नाही आलो आहोत तिथे. त्यांना बरोबर आहे. सुधरवण्यासाठी आलो आहोत एकतर. अगदी अगदी खरंय. असं आहे. आणि माझी सेवा म्हणजे मी आता तिथून असं नव्हे मी सांगत काय, की हा. देवाच्या कृपेने मी संतुष्ट आहे, काय नाही. अरे सगळं वा. मी आता संस्थेत मी जाते, पण मला हं. म्हटलं तिथून आता काही नको. जेव्हा मला गरज होती तेव्हा मी हां, घेत हां, होती. हां. आपण तसं नाही मी म्हणत एकतर. आता मी म्हटलं मी येणार, सेवा जशी माझी होणार तशी मी करणार एकतर. असं आहे. आणि देवाने मला आणि भरभरून दिलं मॅडम मॅडम. खरंच, एवढ्या खरं. चांगल्या ठिकाणी माझा मुलगा जॉब करतोय. आता माझी सुनबाई पण त्या पण इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बघा ना, साधी गोष्ट इन्स्पेक्ट. नाहीये, साधी गोष्ट नाहीये. आणि मी म्हणत होती माझ्या मुलाची डाळ कुठे शिजणार आहे. शिजणार आहे तर. बरोबर. खूप हां, सुंदर अनुभव ताई मी शेअर करते हां ताई. हां. श्री हां. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. ताई, मला साताऱ्या ताईंचा अनुभव एवढा आवडतो ना, हो ना? एवढा आवडतो ना, सगळ्यांनाच त्यांचा आवडतात ताई. आवाज आणि तुमचं बोलण्याची स्टाईल एकतर. आई गं! माझी काय माझी आपली नॉर्मल आहे. पण अं, त्या अतिशय सुंदर अनुभव आहेत हो ताई त्यांचे. त्यांचे अनुभव तर एवढे सुंदर आहेत ना, हो, विचारू हो. नका. आणि हे सगळे अनुभव ऐकूनच आम्ही स्वामी सेवेमध्ये आलो. हो, खरंय, खरंय. तुम्हाला आता माझा एक अनुभव सांगते, आणखी छोटासा हां. हां, हां. गेल्या वर्षी दत्त मंदिर इथे आहे भोपाळमध्ये. अच्छा. तिथे काय झालं, स्वामींची स्थापना केली. म्हणजे हां. मराठीच लोकांचं दत्त मंदिर आहे. अच्छा, अच्छा. आणि सगळे देव होते आणि स्वामींची स्थापना. हां, आणि हां. आमच्यापासून लांब आहे ते. हां, आणि हां. इथे म्हणजे दत्त जयंतीला 8 दिवस असताना स्वामींची हां. स्थापना केली. मी अच्छा. माझ्या मिस्टरांना म्हटलं, हां. चला आप दत्त मंदिरमध्ये जाऊया. आणि हां. गुरुचरित्राचं पारायण तिथे होतं दत्त अच्छा. मंदिरमध्ये. हां, हां. ते बरोबर. कधीपासून करणार हे आपण विचारून येऊया हां, एकतर. हां, मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही गेलो. तर हां. आज म्हटलं इथे सगळ्या बायका नटून-थटून आल्या आहेत म्हटलं. सगळ्या काय मस्तपैकी असायचं? दागिने. आणि मी तर बाबा सिंपल ड्रेसमध्येच गेलेली. तर हां. त्यामुळे मी आणि माझे मिस्टर आम्ही साइडलाच जाऊन बसलो. हां, आणि तिथे ना सगळं असं त्यांची स्थापना होत होती. म्हणजे असे हां. बरीच मोठी पूजा चाललेली. अरे बापरे! हां. आणि सगळ्या बायका छानपैकी दागिने, नथ-बीट घालून आलेल्या होत्या. हां. आणि ते सगळं होम हवन म्हणत होते. हां, तर हां. मग मी म्हटलं आपण ना इथे जरा 10 मिनिटं बसूया. आम्ही हां. जाताना 5 मी केळी घेऊन गेलेली. हां, 6 हां. दत्त समोर मी केळी ठेवली. आणि हां. एका खुर्चीवर मी आणि माझे मिस्टर एका कोपऱ्यात जाऊन बसलो. हां, म्हटलं हां. यांचं काहीतरी चाललंय. आम्हाला माहिती नव्हतं काय चाललंय ते एकतर. बरोबर. हां, हां. हां. ते स्थापनेच्या आधी ते सगळं ते होम हवन करतात ना. मग तिथे ना एवढ्या बायका होत्या. तिथल्या अध्यक्ष बाई होत्या ना, त्यांनी मला असं हाताने बोलवलं. तर हां, मला काही कळलं नाही. मी म्हटलं हां. कोणाला बोलवतात?
मग त्या हां. म्हणाला, "ओ ड्रेस घातलेला मॅडम इकडे या." तर मग मी गेले. तर हं, म्हटलं, "काय करायचंय?" हं. तर ते म्हणाले, "आज इथे स्वामींची हां. स्थापना होतेय अच्छा. हां. एकतर. तर सगळेजण ओवाळतात आहेत. तुम्ही हां, पण ओवाळा." म्हणजे हां. असं औक्षण करा त्यांना. हो, मी हो. म्हटलं, "हां." म्हटलं, "कुठे आहे मूर्ती?" म्हटलं, "इथे आहे हां, हां. मूर्ती. हे बघा." आणि मग ओह! तिथे औक्षण केलं. दक्षिणा. तर मला वाटलं, की आपण औक्षण केल्यावर त्यांना दक्षिणा द्यायची का? हां, असं हां, वाटलं हां, मला. हां, हां. म्हणून मी पर्स उघडत होती. हां. तुम्ही नाही दक्षिणा द्यायची, आम्ही तुम्हाला देणार एकतर. बापरे! असं कसं? ऐका हां, हां. त्यांनी मला ₹151 दिले. हां, अच्छा. हां. ₹151 म्हणजे जे त्यांचं म्हणजे हे करत होते म्हणजे हां. त्यांनी 11 बायका ठरवल्या आणि त्या ओह! 11 बायकांना ते ₹151 चं पाकीट देत होते हो, एकतर. हो, हो. हां, तर मी म्हटलं, "बापरे! हा तर मी म्हटलं तर अजब-गजब झालं एकतर. मी तर हां, बाबा अशीच आलेली की हां. गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं विचारायला आणि मला माहिती पण नाही स्वामींची हां, हां, हां. स्थापना होते ते. हो, हे हो, म्हणतात हो. बघ स्वामींना माहिती होतं स्थापना होते, तर त्यामुळे ते तुला घेऊन आलेत एकतर. आणि ते ₹151 मी ते माझे स्वामी हां. सारामृता पुस्तकमध्ये मी ठेवून दिले अरे एकतर. वाह! म्हणजे किती स्वामींनीच मला घेऊन गेले तिथे हो, असे. हो. असे असे हो. मॅडम कोकणातले पण खूप अनुभव आहेत आमचे एकतर. मग शेअर करत जा ना ताई तुमच्या हळू-हळू. हां. हां? मग अक्कलकोटला गेलेले, हं. तर मी पाणी पिता-पिता मला खूप तहान लागली आणि हां. ते असं ते सेकंड बर्थवर ते लावतात ना तो असा कुंदा हां, एकतर. हां. तो मॅडम 4 तास आले आणि तो आम्हाला बसून आणि मी हां. अक्कलकोटवरून आम्ही येत होतो एकतर. हां, हां, 4 हां. तासांनी मी मला म्हणते, "ओ मला तहान लागली." त्याने मला ना बॉटलच दिली सरळ पाण्याची हो. आणि पाण्याची आणि बरोबर तो कुंदा निघाला आणि माझ्या बॉटलवर आदळला एकतर. अय्या! आणि 4 तास आलेले आम्हाला ट्रेनमध्ये बसून. म्हणजे स्वामींना वाटलं आता हा माझ्या नाकावर बसणार म्हणून हिला तो समोर पाण्याची बाटली धरू सगळं यायच्या. पुढे दिलं. म्हणजे किती केवढे स्वामी आपली छान. काळजी खरंच, घेतात मॅडम. खरंच, खरंच, खरंच. हां, खूप असा सुंदर ताई अनुभव. मी हां, शेअर हां. करते हां ताई. ठीक आहे. श्री हां, स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.